पहिलं आणि फक्त पहिलं प्रेम. प्रेम एकदाच होत असतं असं म्हणतात, म्हणजे खरं प्रेम बरं का. पण मग प्रेम एकदाच होतं असं असेल तर ती व्यक्ती आपल्याला भेटलीच नाही तर? प्रेम करणं सोपं असतं, अवघड असतं. ते शेवटपर्यंत टिकून राहणं. आपण प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला ती आणि तो असे दोघंच दिसत असतात. पण खऱ्या आयुष्यात मात्र प्रेम फक्त प्रेम असून चालत नाही, लढावं लागतं. कुणाशी? चला तर बघू. एक अशीच मराठी लव्ह स्टोरी. ही प्रेमाची गोष्ट आहे, आपल्या प्रेमाची, पहिल्या प्रेमाची. जे पहिलं प्रेम विसरणं आपल्या प्रत्येकासाठी अवघड असतं. पण काही गोष्टी देव आणि नशीब यावर अवलंबून असतात. सकाळचे 8:30 वाजले तशी आईने अमितला जोरात हाक मारून उठवले. अमित अजूनही झोपेतच होता, कारण एकतर रात्री झोप पूर्ण झालेली नव्हती. पण तशी अमितची स्वारी आज खूप खुश होती, कारण आज अमितचा कॉलेजचा पहिला दिवस होता आणि 10 वाजेपर्यंत त्याला कॉलेजला पोहोचायचे होते. त्याने लवकर आवरले आणि आईच्या पाया पडून अमित आदित्यच्या घरी पोहोचला. आदित्य म्हणजे आदी, अमितचा जिगरी मित्र. अमित आणि आदित्य दोघांनाही एकाच कॉलेजला ॲडमिशन मिळाली होती आणि लहानपणापासून दोघे एकाच क्लासमध्ये होते. आधीही अमितची वाट पाहत होता. शेवटी त्यालाही कधी एकदा कॉलेजला जाईल असं झालं होतं. अखेर दोघे बाईकवरून कॉलेजला पोहोचले. पहिला दिवस असल्याने दोघांनाही कॉलेज कॅम्पस बघण्यात 1 तास गेला. नोटीस बोर्डवर क्लास नंबर बघून दोघे क्लास बघायला गेले खरे, पण एवढ्या मोठ्या कॉलेजचा पहिला दिवस असल्याने दोघांचाही जरासा गोंधळ उडालेला होता. शेवटी कसा तरी क्लास सापडला आणि दोघे क्लासच्या दरवाजाजवळ पोहोचले. "मे आय कम इन सर?" अमितने विचारले आणि दोघे क्लासमध्ये पोहोचले. क्लास संपल्यावर हळूहळू बाकीच्या मुलांशी दोघांचीही ओळख झाली. असे 4 दिवस कसे गेले दोघांनाही कळले नाही. आज आदीला एक मुलगी दिसली, आदीच्या स्वप्नातली परीच. ती पहिल्या नजरेत आदीलाही ती भावली. मग काय, अमितने आपल्या बहिणीची सगळी माहिती काढली आणि तिचं नाव प्रिया असल्याचं समजलं. मग काय, आदीला प्रिया दिसायला लागली. आदीने इंस्टाग्रामला प्रियाला रिक्वेस्ट पाठवली खरी आहे, पण 1 आठवडा झाला तरी तिचा प्रतिसाद आलेला नव्हता. प्रिया तशी छान मुलगी होती, शांत स्वभाव आणि कोणाच्याही मनात भरावी अशीच प्रिया होती. आणि शेवटी इन्स्टावर प्रियाचा रिप्लाय आला आणि आदी आणि प्रिया आता मेसेजवर बोलायला लागले. मग व्हॉट्सअपवर बोलणं सुरू झालं आणि मग एक दिवस आदीने तिला प्रपोज केलं. आदीचा स्वभाव पण प्रियाला आवडायला लागला होता, म्हणून तिनेही आदीला होकार दिला. कॉलेजला पहिल्याच वर्षी दोघांचं जुळून आलं होतं. मग काय, दररोज कॅन्टीनवर कोल्ड कॉफी तर कधी क्लास बुडवून गार्डनमध्ये फिरायला जाणं, असं सगळं सुरू झालं. अमितची मदत आदीला आणि प्रियाला होत असे, कारण या दोघांना कुठेही जायचे असेल तर अमितची बाईक कामी येत असे. आदी आता एक क्षणही प्रियाशिवाय राहू शकत नव्हता आणि प्रियाही. पण शेवटी व्हायचे ते झाले आणि प्रियाच्या घरीही कुणकुण लागली आणि प्रियाचं कॉलेज बंद झालं, मोबाईल पण बंद. आता मात्र आदीला काय करावं सुचतच नव्हतं. आता अमितला आदीची काळजी वाटायला लागली. तो आदीला धीर देत होता, पण काही झालं तरी दोघांचंही कॉलेजही पूर्ण झालेलं नव्हतं आणि अभ्यासाकडे लक्ष देणंही तेवढंच गरजेचं होतं. एक दिवस प्रियाने आदीला चोरून फोन केला आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आदी खूप रडला आणि शेवटी फोन कट झाला. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते, पण नियतीसमोर दोघेही लाचार होते. अमितने आदीला सांभाळून घेतले आणि आता आदीने अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. सगळं विसरून आदी अभ्यास करू लागला होता, पण तरीही एखाद्या संध्याकाळी निवांत एकटं असताना आदीला प्रियाची खूप आठवण येत असे. प्रियाही आदित्यच्या आठवणीत झुरत असे. तीही हताश झाली होती. दिवसांमागून दिवस जात होते. दोघांना दूर जाऊन आज जवळ 5 वर्ष झाली. प्रियाला मर्जी नसूनही लग्न करावं लागलं. आज आदी सक्सेसफुल आहे, पण जिच्यासाठी हे सगळं केलं ती मात्र आपली होऊ शकली नाही, याची खंत आजही आदीला आहे. अमितही इंजिनियर आहे आणि त्याचं लग्नही झालं. आदीला मात्र आजही प्रेम म्हटल्यावर फक्त प्रियाच आठवते. प्रिया माझी झाली नाही म्हणून काय झाले, तिच्यावर प्रेम करण्याचा अधिकार मला आहे आणि मी नेहमी तिच्यावर प्रेम करत राहील, असंच आदी अमितला सांगत असतो. शेवटी म्हणतात ना, प्रेम म्हणजे प्रेम असतं. लव्ह स्टोरी इन मराठी. खरं प्रेम म्हणजे काय असतं, भाग 2. माणूस प्रेमात पडतो
तेव्हा तेव्हा त्याला सगळं जग सुंदर वाटू लागतं. ती व्यक्ती मला भेटली तर आयुष्य खूप मजेत जाईल असं वाटतं. पण सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात. प्रेम करा, प्रेमात पडा. खरं प्रेम म्हणजे काय असतं हे तेव्हाच आपल्याला समजेल. पण खरं प्रेम तुम्हाला भेटत राहिलं ते बघण्याची नजर आपल्याकडे असली पाहिजे. कधी कधी चष्मा आपल्या डोक्यावरच असतो आणि आपण पूर्ण घरात त्याला शोधत असतो. प्रेमाचंही तसंच आहे. शोधा अंतर्मनात. आपल्या कथेचा दुसरा भाग ह्याच प्रेमावर आधारित आहे. तर भाग 1 ऐकल्याबद्दल धन्यवाद. भाग 2. राधा तशी हुशार, ओजस्वी, निखळ सौंदर्य, लांब सडक केसांची डोळ्यावर येणारी. जेव्हा ती बट सावरायची कॉलेजमधील सगळ्या मुलांच्या हृदयाची धडधड वाढायची. राधा मात्र आयुष्याकडे एका संधीसारखी बघायची. एकदाचं जीवन भेटणार आणि त्यातही जर आपण मन मारून जगणार असू तर काय उपयोग आहे. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. या ओळीत कदाचित तिला जीवनाचं रहस्य उमगलं होतं. सुमेध, वैदेही आणि राधा आता दररोज भेटत असत. कॉलेज कॅन्टीनवर कॉफी तर हमखास होत असे. कधी राधा ट्रीट देणार तर कधी वैदेही आणि सुमेध. वैदेही आणि राधा दोघीही सायन्सला होत्या. सुमेधने कॉलेजजवळच एक लायब्ररी जॉईन केली. तशी कॉलेजमध्येही लायब्ररी होती, पण तिथे फक्त कॉलेज टाईममध्ये जाता येत असे. पहिल्या सेमिस्टरचे पेपर 15 डिसेंबर पासून सुरू होणार होते आणि आज तारीख 5 म्हणजे फक्त 10 दिवस बाकी होते. प्रॅक्टिकल संपत आले होते. राधाचा सगळा अभ्यास आधीच झालेला होता. फक्त थोडी रिव्हिजन केली तरी ती 90% मार्क्स नक्कीच घेणार होती. परीक्षेचा मौसम सुरू झालेला म्हणजे 4-5 दिवस बाकी होते. सुमेध आणि राधाने पण जोरदार अभ्यासाला सुरुवात केली. राधाचा अभ्यास झालेला होता आणि हे वैदेहीलाही माहीत होतं. आपल्याला राधा नोट्स देऊ शकते आणि अभ्यासात मदत करू शकते म्हणून वैदेहीने राधाला कॉल केला. वैदेही, हॅलो राधा, आहे का पलीकडून? हॅलो, हो राधा, येते 1-2 मिनिट. राधाच्या आईने फोन उचलला होता. राधा, हॅलो, काय गं वैदू, काही काम होतं का? वैदेही, अगं हो, तुझा सगळा अभ्यास झालाय ना? राधा, नाही गं, अजून रिव्हिजन बाकी आहे माझी. वैदेही, इथे मला टेन्शन आलंय पेपरचं. राधा, का गं, किती झालं प्रिपरेशन? वैदेही, बाकी काय सांगू तुला, जाऊ दे, मला तुझी हेल्प हवी आहे. राधा, ठीक आहे. वैदेही, आज येशील का घरी? तुझ्या नोट्स पण घेऊन ये आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण दे मला. राधा, आज? वैदेही, प्लीज वैदू यार, ये ना, मी फेल होईन या सेमिस्टरला नाही तर. राधा, ठीक आहे, येते मी. वैदेही, किती वाजता येऊ? राधा, तुझं आवरलं की ये लगेचच. वैदेही, ठीक आहे. सगळं काम वगैरे आवरून राधा वैदेहीच्या घरी आली. सुमेध आणि राधा दोघेही अभ्यास करत होते. राधाला बघून वैदेहीच्या जीवात जीव आला. सुमेध, तुम्ही करा अभ्यास, मी येतो जरा बाहेर फिरून. राधा, हो, जा, ये फिरून. जरा सकाळपासून बसलाय तू अभ्यासाला. राधा ने इम्पॉर्टंट नोट्सच्या झेरॉक्स काढून आणल्या होत्या. नंतर मॅथ्सचे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज सांगितले. आता वैदेहीच्या मॅथमॅटिक्सचा तर बऱ्यापैकी अभ्यास झाला होता. मावशी, वैदेहीची आई, चला तुमच्यासाठी तयार आहे गरमागरम पोहे. राधा, थँक्स मावशी. बरं झालं, भूक लागलीच होती. मावशी, पोहे खा, मी कॉफी बनवते तोपर्यंत. आणि सुमेध कुठे आहे ग? त्याला पण बोलाव ना. राधा, अरे हो, सुमेध कुठे आहे ग? वैदू, मी आले तेव्हा बाहेर गेलाय, अजून नाही आला. वैदेही, थांब, फोन करते त्याला. वैदेही सुमेधला फोन लावते. वैदेही, हॅलो, कुठे आहेस तू? ये लवकर घरी, मामीने पोहे बनवलेत पलीकडून. हॅलो, वैदेही बोलताय का? वैदेही, हो. सुमेध कुठे आहे? आणि तुम्ही कोण बोलतायत पलीकडून? तुम्ही ज्यांना फोन केलाय त्यांचा ॲक्सिडेंट झालाय, खूप लागले, त्या ब्लड लॉस पण खूप झालाय, तुम्ही लवकर सिटी हॉस्पिटलला या. फोन कट होतो. हे ऐकून वैदेहीला पार आता काय बोलावं आणि काय नाही असं झालं आणि ती एकदम शॉक झाली. फोन स्पीकरवर असल्याने ऐकलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. काय झालं असेल, किती लागलं असेल सुमेधला याचा विचार करून राधा आणि वैदेही दोघींच्याही मनाची घालमेल सुरू झाली. मामीला हे समजल्यावर ते लगेचच सिटी हॉस्पिटलला निघतात. ते परत सुमेच्या नंबरवर कॉल करतात पण कोणी फोन उचलत नाही. राधा, मला नंबर दे, मी लावून बघते कॉल. राधाही कॉल करते पण कोणी उचलत नाही. फोन कोणी उचलला होता आणि सुमेधची कंडिशन कशी असेल हे तिथे गेल्याशिवाय समजणार नव्हतं. पण या तिघींचीही काळजी वाढत होती. वैदेही गाडी ड्राईव्ह करत असते. वैदेही, आई, पप्पांना कॉल कर ना, ते पुण्यावरून निघाले असतील कदाचित, त्यांना लवकर यायला सांग. आई,
त्यांना जर हे आता सांगितलं तर ते खूप घाबरून जातील आणि त्यात ते हार्ट पेशंट, जर BP वाढला तर नको. बघू ते आलेच असतील. आता जवळपास गाडी हॉस्पिटलजवळ येऊन थांबते. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सगळे सुमेधला भेटतात. सुमेध बेशुद्ध असतो. पायाला आणि हाताच्या कोपरावर जब्बर मार लागलेला असतो. काही बोलणार तितक्या सिस्टर येऊन सांगते की खूप ब्लड लॉस झालाय आणि AB+ ब्लडची गरज आहे. आम्ही सगळ्या ब्लड बँकला कॉन्टॅक्ट करून बघितलं, पण हा खूप दुर्मिळ ब्लड ग्रुप असल्याने भेटत नाहीये. एका ठिकाणी भेटलाय पण 2 तास लागतील त्यासाठी, पण तोपर्यंत खूप उशीर होईल. नाहीये. तुमच्या कोणाचा आहे ब्लड ग्रुप? असेल तर बघा लवकर. राधा: माझा AB+ ब्लड ग्रुप आहे. टेक माय ब्लड. सिस्टर: ग्रेट, चला. वैदेही आणि सुमेधचा रक्तगट एक असल्याने लगेच तात्काळ सुमेध रक्त देता आलं. मामी आणि वैदेही डॉक्टरला च्या कॅबिनमध्ये जातात. वैदेही: काय झाले डॉक्टर? नेमकं सुमेध लवकर बरा होईल ना? डॉक्टर: घाबरण्याचं काही कारण नाहीये. 1 महिनाभरात तो ठीक होईल. बरं झालं तुमच्यासोबत आलेल्या ताईंचं रक्तगट मॅच झालं. ब्लड लॉस जरा जास्त झाला होता, पण त्या ताईंमुळे त्याला जीवदानच भेटलंय. आणि खरंच वैदेही मुळे आज सुमेधचे प्राण वाचले होते. आफ्टर 1 मंथ. या सर्व गडबडीत तिघांच्याही सेमिस्टर पेपरवर इफेक्ट झालेला होता, त्यामुळे तिला चांगले मार्क्स मिळाले. वैदेही पण पास झाली, पण सुमेध मात्र जेमते मार्क्स घेऊन पास झाला. पण काय करणार? पण चला, तो इतका मोठा ॲक्सिडेंट होऊन सुखरूप आहे हे सगळ्यांसाठी जास्त महत्त्वाचे. सुमेध आता बऱ्यापैकी रिकवर झाला होता. मामा, मामी आणि वैदेही सगळे त्याची खूप काळजी घेत होते. राधाही दररोज त्याला भेटायला येत असे आणि दररोज सुमेधसाठी काहीतरी घेऊन येत असे. कधी चॉकलेट्स, फ्लॉवर्स, तर कधी खायला फळ, शहाळ. ह्या 1 महिन्यात राधाच्या आयुष्यात खूप बदल झाले. ती सुमेधच्या प्रेमात अकंठ बुडून गेली. सुमेधला ती खूप पसंत करू लागली. त्याच्यासाठी तिच्या मनात एक घर तयार झालं. सुमेध आजारी असल्याने त्याला भेटण्याचं निमित्त तिला होतंच. सुमेध उभं राहण्यासाठी, चालण्यासाठी आधार ती त्याला देत असे. मनातल्या मनात आता ती जीवनभर सुमेधला आधार देण्यासाठी आतुर झालेली होती. एकदा का तो पूर्ण बरा झाला, आपल्या मनातलं प्रेम त्याला सांगावं असे तिने मनोमनी ठरवलं. सुमेध आता एकदम ठीक झाला होता. मागच्या जवळपास 45 दिवस तो घरातच होता. आता कधी एकदा बरा होऊन मी पुन्हा बाहेर जातो असं त्याला झालं होतं. आज तो बऱ्याच दिवसांनी कॉलेजला जाणार होता, पण मामांनी त्याला आता काही दिवस बाईक कॉलेजला नेण्यास सक्त नकार दिलेला होता, त्यामुळे तो जरा हिरमुसला. पण राधाने त्याला कॉल करून सांगितलं की आज ती त्याला पिकअप करायला घरी येणार, म्हणून तोही ठीक आहे म्हणाला. तसं तो जाणार वैदेही बरोबरच होता, पण राधाने तिला कॉल करून सांगितलं की आज मी येणार आहे आणि मला त्याला आज माझ्या मनातलं सांगायचं आहे. वैदेहीला राधाने तिच्या प्रेमाबद्दल सगळं सांगितलं होतं आणि वैदेहीचा तिच्या प्रेमाला पूर्ण सपोर्ट होता. त्यामुळे आता आपल्याला वैदेही पण सपोर्ट करते म्हटल्यावर बरीचशी चिंता दूर झाली. वैदेही सुमेधला आपल्या स्कूटीवरून कॉलेजला घेऊन गेली. आज तिने राधाने आज सुमेधला काहीतरी स्पेशल प्लॅन करून ठेवलेलं होतं. कॉलेजवरून तो मूनलाईट रेस्टॉरंटला गेले. संध्याकाळचे 6 वाजले होते. ती आधीच पूर्ण अरेंजमेंट करून ठेवलेली होती. हार्ट बलून्स आणि सगळं एकदम रोमॅन्टिक डेकोरेशन. हे सगळं बघून सुमेध जरा गोंधळून गेला. राधाने एकदम त्याचा हात हातात घेतला. राधा, मला माहीत नाही मला जे होतंय ते काय आहे, पण तुझ्यासाठी जीव वेडा होतो माझा. तुला बघितलं नाही तर मन कासावीस होतं. जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हापासून पहिल्याच नजरेस मला तुझ्यावर प्रेम झालं. पण ह्या 1 महिन्यात मी तुझ्यासोबत जे अनुभवले ते मी या आयुष्यभर विसरू शकणार नाही. माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. आय लव्ह यू सो मच. सुमेधच्या डोळ्यात पाणी आलं. आपण स्वप्न तर बघत नाही ना, म्हणून त्याने एकदा स्वतःलाच चिमटा घेऊन बघितला आणि काही बोलायच्या आत त्याने तिला घट्ट मिठी मारली. लव्ह यू टू माय डिअर राधा. राधाला आनंद गगनात मावेनासा झाला. तिला खूप भीती होती की सुमेधचा रिप्लाय काय असेल. दोघांनीही तो क्वालिटी टाईम मस्त स्पेंड केला. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, सुमेधचं पण प्रेम होतं का आधीपासून राधावर? ऑन सुमेध's ॲक्सिडेंट डे. जेव्हा राधा वैदेहीच्या घरी येते, तिला अभ्यासात मदत आणि सुमेध फिरायला जातो. सुमेध सकाळपासून थकलेला असतो. अभ्यास करून तो बाहेर निघतो त्याची बाईक घेऊन, पण त्याचं घराबाहेर निघण्याचं खरं कारण असतं वैदेही. काही दिवसांपासून त्याच्या कॉलेजचा एक मुलगा सनी हा सुमेधला धमकी देत असतो की तो या एरियामधील आपल्या भाषेत चौकातील
टवाळखोर पोर आहे आणि वैदेही ही त्याची होणारी बायको आहे. तू वैदेहीपासून दूर राहत जा. वैदेही ज्या कॉलनीमधून जायची तिथे रस्त्यात हा उभाच असायचा. तिचा पिछा करायचा, कायम तिच्या मागावर असायचा. वैदेहीने मात्र त्याच्याकडे कधीच लक्ष दिले नाही. तिला अशा मुलांमुळे कधीच फरक पडला नाही. आपल्या आयुष्यात ती मग्न असायची. सुंदर असल्यामुळे कॉलेजमध्ये मधील अनेक मुलांनी तिला याआधी प्रपोज केलेलं होतं. ती मात्र कुणाच्याही मन न दुखवता स्पष्ट शब्दात समजावून नकार देत असे. पण सनी जरा जास्तच वैदेहीचा पिछा पुरवत होता. राधा, वैदेही आणि सुमेध कायम सोबत असल्या त्यामुळे सुमेधला सनीचं असं वैदेहीचा पाठलाग करणं नजरेत येत होतं. त्या दिवशी जेव्हा सुमेध बाईकवर निघतो त्यावेळेस रस्त्यावर त्याला सनी भेटतो आणि त्यावेळेसही तो कॉलेजला येणाऱ्या एका मुलीची छेड काढत असतो. ते बघून सुमेधला सनीचा वैदेहीच्या मागे फिरणं आणि आताही असं कुणाच्याही मुलीला रस्त्यात अडवून गैरवर्तन अजिबात आवडत नाही. आपण MPSC करतोय, उद्या आपण अधिकारी बनलो तर हे असं आपल्या समाजात घडत असतं आणि आपण असं गप्प राहून कसं चालणार? किमान एक सुजाण नागरिक म्हणून तरी समजत डोळ्यासमोर घडणाऱ्या अशा कृत्यांना आपण रोखलं पाहिजे. सुमेध बाईकवर थांबवतो आणि सनीच्या 2-3 कानामागे ठेवून देतो. काही काळाच्या आत सनी गार होऊन जातो. आजपर्यंत त्याला असं समोरून येऊन 5 बोटं थोबाडावर उमटवलेले नसतात. हे सगळं होत असताना खूप गर्दी होते आणि सनीला तेथून काढता पाय घ्यावा लागतो. पण जायच्या आधी सुमेध त्याला त्या मुलीची माफी मागायला लावतो आणि पुढे अशी कृत्य करणार नाही आणि कोणत्याही मुलीची छेड काढणार नाही याची खात्री द्यायला लावतो. सुमेध तिथून निघतो. हा जरा फिरून येतो, पण परत येत असताना सनी पुन्हा रस्त्यात त्याच्या 4-5 टवाळखोर मित्रांना घेऊन उभा असतो. आता मात्र सुमेधला हेरतात आणि सगळे मिळून एकट्या सुमेधला हॉकी स्टिकने खूप मारतात आणि त्याला तिथे सोडून सगळे पसार होऊन जातात. सुमेधला खूप मार लागलेला असतो आणि खूप रक्तस्राव होत असतो. नंतर खूप सारे लोक गोळा होतात. कोण म्हणतं अरे रे वाईट झालं, कोण म्हणतं ॲम्ब्युलन्सला बोलवा, पण कुणीच काही करत नाही. त्यातच राहुल तिथे येतो आणि तो त्याचा 4 व्हीलरमध्ये सुमेधला हॉस्पिटलला घेऊन जातो. सुमेध बेशुद्ध झालेला असतो. वैदेहीचा कॉल राहुलच उचलतो आणि सुमेधचा ॲक्सिडेंट झाला आहे असं सांगतो. सगळे हॉस्पिटलला येतात आणि तेव्हा वैदेहीला राहुल भेटतो आणि काय झाले हे सगळं सांगतो. सुमेधला कोणी मारलं, काय झालं सगळं सांगतो. वैदेही त्याला खूप धन्यवाद देते. वैदेही, तू सुमेधला लवकर हॉस्पिटलला आणलं म्हणून तो वाचू शकतो, नाहीतर तो आजच्या स्वार्थी जगात कुणासाठी वेळ नाही आहे. तुझे खूप खूप आभार राहुल. हे मी एक माणूस म्हणून माझं कर्तव्य समजतो. तसंही तुला आणि सुमेधला मी चांगलं ओळखतं. वैदेही, कसं? राहुल, हाय, आय एम राहुल. मी वैदेहीचा राधा आत्याचा मुलगा. ती तुमच्याबद्दल नेहमी बोलत असते आणि मी तुमचे इंस्टाग्रामवरील फोटो बघितले आहेत. रस्त्यावर जेव्हा ते गुंड सुमेधला मारून गेले त्या रक्तबंबाळ अवस्थेत बघितलं तेव्हाच मी त्याला ओळखलं. वैदेही, ही देवाचीच काहीतरी लीला आहे. थँक्यू सो मच राहुल. ठीक आहे, आता परत थँक्स म्हणू नकोस. वैदेही, फाईन. तुझा नंबर देशील मला? मलाही कधीतरी तुझी हेल्प करायची संधी मिळेल. राहुल वैदेहीला नंबर देतो. तितक्यात तिथे राधा येते. सुकलेला चेहरा आणि डोळ्यात पाणी असतं. राधा राहुलला बघून जरा संभ्रमात पडते. वैदेही तिला सगळा प्रकार आणि काय काय घडलं हे सगळं समजावून सांगते. राधा राहुलला मिठी मारते आणि त्याला खूप खूप धन्यवाद देते. राहुल, अरे हो, तुझे मित्र म्हणजे माझे मित्र. राधा, काय तू अशी वेड्यासारखी रडवेली झालीस? बरं ठीक आहे, मी निघतो. राधा, काही लागलं तर सांग. राहुल निघून जातो, पण वैदेहीच्या मनात घर करून जातो. नंबर भेटतो आणि वैदेही त्याला मेसेज करते. हळूहळू ते बोलायला लागतात. राहुल तिला आवडायला लागतो. भेटणं पण सुरू होतं. राहुल PWD मध्ये जॉबला असतो. एक दिवस वैदेही राहुलला तिच्या मनातलं सांगते आणि त्याला प्रपोज करते. राहुललाही वैदेही आवडत असते आणि तोही तिला प्रेमाची कबुली देतो. पण तो जे उत्तर देतो ते ऐकून वैदेही शॉक होते. राहुलचं लग्न जमलेलं असतं. कुणाबरोबर? राधासोबत. हो, राधासोबत त्याचं झालेलं असतं. राधा ही राहुलच्या मामाची मुलगी. राहुलच्या आईला आपल्या भावाची मुलगीच सून म्हणून करायची असं आधीपासून ठरवलेलं असतं. राहुलचा त्याच्या आईवर खूप जास्त जिव्हाळा होता. आईच्या शब्दाबाहेर तो कधीही जात नसे. त्याच्या मामालाही मुलगी बहिणीलाच सून म्हणून द्यायची होती. राधा आणि राहुल दोघांनीही घरी लग्नासाठी होकार दिलेला नसतो, पण आईवडिलांच्या शब्दांबाहेर ही ते जाऊ शकत नव्हते. नाईलाज होता. वैदेही हे सगळं ऐकून रडायला लागते आणि राहुलला घट्ट मिठी मारते. मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही.
पण तू चांगला मुलगा आहेस. राधा माझी खूप जिवलग मैत्रीण आहे आणि तू जर तिच्याशी लग्न करणार असशील तर ती खूप भाग्यवान असणार आहे. मी आनंदाने तुझा हात तिच्या हातात देईन. राहुलही ऐकून रडू लागतो. राहुल, पण मी नाही ग राहू शकणार तुझ्याशिवाय. दोघेही एकमेकांची समजूत घालत असतात. नंतर सुमेध आणि राधा ही जवळ येतात. त्यांच्या प्रेमालाही बहर येतो, पण पुढे काय घडणार आहे याची त्यांना जाणीव नसते. खरं प्रेम म्हणजे काय असतं हे खरं प्रेम केल्याशिवाय कळत नाही. तसंच काही राहुल वैदेही आणि राधा सुमेधसोबत घडत असतं. आणि यात एक अकल्पनीय गोष्ट घडते. राहुलच्या आईला हार्ट अटॅक येऊन जातो आणि त्यांची अँजिओप्लास्टी करावी लागते. राहुलच्या आईची इच्छा असते की राहुल आणि राधाचं लग्न माझ्या डोळ्यासमोर व्हावं आणि राहुलला आईच्या मर्जीसाठी लग्नाला होकार द्यावा लागतो. राधा आणि पण घरच्यांसाठी लग्नाला होकार तयार होते. राधा आणि राहुलचं लग्न होतं. वैदेही आणि सुमेध दोघांचंही प्रेम अधुरं राहून जातं. पण देव आणि नशिबापुढे आपण काय करू शकतो. बॅक टू प्रेझेंट. खरं प्रेम म्हणजे काय असतं. 5 वर्ष निघून जातात. आपण आता परत आलो मूनलाईट रेस्टॉरंटमध्ये. राधाच्या लग्नानंतर सुमेध आधी जरा निराशेच्या गर्तेत जातो, पण नंतर मामा आणि मामी आणि वैदेही त्याला त्याचा अधिकारी होण्याच्या स्वप्नांची आठवण करून देतात. सुमेधनेही जिद्दीला पेटून पहिल्याच अटेम्प्टमध्ये PSIची पोस्ट काढली आणि आता त्याला IPS बनायचं होतं. त्याचीही तयारी त्याने सुरूच ठेवली होती. राहुल राधाला खूप जीव लावायचा, तिची खूप काळजी घ्यायचा. राहुलच्या प्रेमामुळे तीही आपली सगळं विसरून संसारात रमली होती. सुमेध राधाला शेवटचं एकदाच भेटायला आलेला होता. सुमेधची पोस्टिंग रत्नागिरीला झालेली असते, त्यामुळे तो आता कायमसाठी तिकडे शिफ्ट होणार असतो. राधाला भेटल्यावर आधी तर दोघेही खूप वेळ काही बोलतच नाहीत, फक्त एकमेकांकडे बघत असतात. कदाचित आज जे सोबत असायला हवे होते ते दोघेही असे इतक्या वर्षांनी भेटले होते. सुमेध, माझ्या आयुष्यात मी प्रेम करेल, मला कुणी आवडेल असं मी कधीच विचार केला नव्हता. पण मग तू माझ्या आयुष्यात आलीस आणि निघूनही गेली. सुमेध पुन्हा भूतकाळात हरवून जातो. पण सोड, नियतीला हे मान्य नव्हतं. कदाचित आपलं एक होणं देवालाही मान्य नसावं. राधा, जे झालं ते अकल्पनीय होतं, पण ठीक आहे, मी माझी नियती स्वीकारली आणि राहुल मला खूप खुश ठेवतो. तोही वैदेहीला विसरून फक्त माझाच विचार करत असतो. त्यानेही सगळं स्वीकारले. सुमेधा, राहुल सारखा मुलगा तुला भेटायला हे तुझं नशीब आहे. राधा, हो हे अरे खरंच, पण तू अजून लग्न का नाही केलं. सुमेध, बघेल आता तरी. नाही. राधा, वैदेही कशी आहे. सुमेध, इथेच आहे, नाशिकला. राधा, तुला राग नाही येणार नसेल तर एक विचारू का. सुमेध, हो विचार ना. राधा, मी आणि राहुल दोघांनाही असं वाटतंय की तू वैदेहीशी लग्न करावं. तुम्ही दोघे सोबत खूप छान दिसता. सुमेध, तुझं लग्न झाल्यानंतर मी किती तुटून गेलो होतो. त्यावेळेस वैदेही होती मला सावरायला. बिचारीला तिचं प्रेम नाही भेटलं, पण तिने स्वतःलाही सावरलं आणि मलाही. मी PSI पण तिच्यामुळेच बनू शकलो. मी बोललोय या विषयावर तिच्यासोबत मोकळं. आम्हाला कधी समजलं नाही, पण नंतर एकमेकांना जसं तुटताना आणि पुन्हा सावरताना बघितलं ना, बस. ती आणि मी सोबत असलो तर बाकी जगाची आम्हाला फिकीर नसते. तू एकदम खरं बोललीस. मी वैदेहीला लग्नासाठी मागणी घालायला हवी. यस, मी वैदेही बरोबरच लग्न करणार. शेवटी सुमेध वैदेहीला लग्नासाठी मागणी घालतो आणि तीही खूप खुश होते. दोघांचं लग्न थाटामाटात पार पडतं. मामा मामी पण खूप खुश असतात. आपल्या काळजाच्या तुकड्याला आपण सुमेधसारख्या मुलाला देतो याचा त्यांना अभिमान वाटतो. राधा आणि राहुल दोघेही लग्नात खूप धमाल करतात आणि अशा प्रकारे ही गोष्ट एका हॅपी नोटवर समाप्त होते. तर मित्रांनो, आपण बघितलं, प्रेम करणं आपल्याला हातात नसतं, पण देवालाही काही गोष्टी जशा घडवायच्या असतात तशाच तो घडवून आणतो. प्रेमात पडा, खूप प्रेम करा, जीवापाड प्रेम करा. प्रेम म्हणजे काय असतं हे त्याशिवाय समजणार नाही. पण पहिलं प्रेम आणि नाही भेटलं तर खचून जाऊ नका. आपली स्वप्ने पूर्ण करा आणि आजूबाजूला बघा. आपल्यावर प्रेम करणारी हजारो माणसे आपल्याला सापडतील. त्यांच्यावर प्रेम करायला शिका. डोंट फॉल इन लव्ह, रेज इन लव्ह. धन्यवाद ही कथा ऐकल्याबद्दल.